अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद आहे तुम्ही सगळी खैरियत असाल, बेस असाल आणि मजेत असाल। मी आता मागजन गावातला आणि ह्यो गाव संगमेश्वर तालुक्यात येते आणि माझ्या पाठीमागे बघू शकता ही स्कूल आहे गावाची। 105 वर्ष जुनी स्कूल आहे आणि माझ्यासोबत आहेत अजीज वागले। हे आज आपल्याला पूरा गाईड करणार आहेत मागजन गावाच्या बारात आणि आपल्याला पुढे कोंडिवरा गाव पण ते शो करणार आहेत। आणि माझ्यासोबत इथे स्कूलचे सर आहेत, घाडगे सर। ते बनवून राहा व्हिडिओतला आणि नवीन असाल आणि फर्स्ट टाइम असाल ते चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। आता आम्ही तुम्हाला दाखवतो आहे स्कूल। अगर स्कूलवाल्यांनी परमिशन दिलेन मॅडमनी ते मग तुम्हाला स्कूलचा जी फुटेज आहे ती मी टाकतो। ते चॅनलला सबस्क्राइब करा आणि बनवून राहा व्हिडिओ। आपण होऊया स्कूलला आणि सामने प्रिन्सिपल मॅडम आहेत, आपण जाऊया आणि त्यांची एक्झॅक्टली काय जी इन्फॉर्मेशन स्कूलच्या बारात ठीक आहे का। नमस्कार मॅडम। नमस्कार। काय सांगाल स्कूलच्या बारामध्ये? मी मागजन प्रथम तर माझं इंट्रोडक्शन करून देते की मी मागजन हायस्कूलची मुख्याध्यापिका म्हणून इथे कार्यरत आहे आणि आमची शाळा ही जवळजवळ 106 वर्षापूर्वीची आहे, म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याआधीच्या पारतंत्र्याच्या काळामध्ये ही शाळेची स्थापना झालेली आहे आणि अगदी 4 ते 5 विद्यार्थ्यांवर सुरू झालेली ही शाळा आज जवळजवळ 1000 विद्यार्थी आमच्या या पूर्ण प्रिमायसेसमध्ये आहेत आणि चांगल्या प्रतीचं शिक्षण, कला, क्रीडा महोत्सव अशा सगळ्याच गुणांनी परिपूर्ण होईल असं शिक्षण आम्ही देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। ओके, थँक्यू सर। हे तुमचा हॉल आहे ना मोठा? हा आमचा सांस्कृतिक हॉल आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असतील, कथाकथन असेल, असे विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी या गुरुदक्षिणा हॉलमध्ये केले जातात आणि महिन्याला 1 तारीख कार्यक्रम 1-2 कार्यक्रम आम्ही इथे अरेंज करत असतो। ओके, चला आता जाऊया आणि बाहेरची इमारत बघूया आपण। याशिवाय आता आपल्यासोबत आहेत दुसरे सर गौरव पोंगशे। आता ते आता आपल्याला सांगतील या इमारतीच्या बारेत। हे मोप जुनी इमारत आहेत ना? हे हो, ह्या पूर्ण ज्या दिसतात आपल्याला ह्या पूर्ण जुन्या इमारती आहेत। म्हणजे पहिल्यांदा ही शाळा मागजनला रानडे यांच्या जागेमध्ये सुरू झाली आणि त्यानंतर या जागेमध्ये आल्यानंतर ह्या सगळ्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत। इकडली जी नवीन बिल्डिंग मगाशी पाहिली ती आपण नवीन बांधलेली आहे आता अलीकडे, पण ह्या जुन्या अजून तशाच आहेत। 3 वेगळ्या प्रयोगशाळा आहेत, इकडे क्रीडाकूल आहे, या साईडला संगीत कक्ष आहे। अशा सगळ्या गोष्टी आपल्या शाळेमध्ये सुसज्ज अशा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतोय। क्या भी हो परेशान और देख रहे एक अच्छा रिश्ता अपने बच्चों के लिए, घर बैठे बैठे व्हाट्सएप के जरिए से तो जुड़िए हमारे प्लेटफॉर्म जो एक नहीं 2 प्लेटफॉर्म है, कोकनी शादी और मुंबई रिश्ते। तो आज ही कांटेक्ट करें रुपए नंबर पर और देखिए घर बैठे बैठे अच्छे रिश्ते, कोकण से लेके मुंबई तक और मुंबई से लेके अब्रॉड। आता आम्ही आहो मागजन गावातला आणि आजूबाजूला बघू शकता घरं आहेत। ह्यो मोहल्लो आहे
आता अजीज भाई आपल्याला सांगतील ह्या मोल्ल्याचं नाव कबूतर मोल्लो. कबूतर मोल्लो ह्यो मोल्लो आहे. आता आम्ही तुम्हाला कबूतर मोल्ल्याची घरा दाखव. ते व्हिडिओतल्यान बनवून राहा. आता आम्ही तुम्हाला चालत फिरत बाते करत व्हिडिओ दाखवत राहू. ते व्हिडिओतल्यान बनवून राहा. चला आता अजीज भाई जाऊया कबूतर मोल्ल्यात. बरं येते ना केदारेटी सामने पण बघा घरा बहुत जुनी घरा दिसतात माशाल्लाह. हा साईडला ही नवीन घर आहे तिकडे. कबूतर मोल्ला इकडे बघू शकता. इथे काय जुनी घरा पण आहेत आणि नवीन घरा पण आहेत माशाल्लाह. पण सगळ्या घराला टाळेच आहेत इकडे अजिज भाई. इकडे पण सगळी मुंबई वगैरे वाटत राहतात सगळे. माणसं कमी आहे इकडे. बघा सामने एक माशाल्लाह पुन्हा घर. कोणते नजीर माते ऑर्केस्ट्रावाले हा बहुत फेमस होते. आता आता ह्या गावातल्या जास्तीत जास्त फेमस पर्सनॅलिटी तुमच्या अनुभवाच्या आणि कॅप्टन भरपूर आहेत. अच्छा कॅप्टन मोबाईल शिपवरती जास्त असतात. शिपवर फोटोजला आहेत. अच्छा आणि जास्ती मुंबई सेटल असतात. मुंबई सेटल आहे. ओके हे ते शेवट ही लास्ट एंड आहे ना इकडे. आता ह्या कबूतर मोल्ल्याचा ही एंड येते. बघू शकता हो किती जुना घर आहे माशाल्लाह. हो बेहतरीन घर आहे ना. डिझाईन वगैरे बघा किती मस्त. ह्या साईडला ही नवीन घर आहे. आता व्हिडिओतला बनवून रे. आता आम्ही जात आहोत बाजाराच्या तरफ. साईडला इकडे पुढे बाजार आहे. आता तुम्हाला मागजन गावाचं बाजार पण दाखव. बघू शकता आमची रैसून आपा आहे इकडे बिझी आहे फोनमध्ये. सुफियान बाय चाललेत पुढे आणि अजीज बाय एकदम पुढे. हां गरमी मोप आहे ती पब्लिक बोलते फटाफट फटाफट करूया आणि जाता की इकडे नंबर मोप जास्ती नंबर आहे ना आमच्या दापोलीपेक्षा जास्ती नंबर आहे. आता बाजार आहे लोय सामने बघू शकता. त्या साईडला बाजार आहे. आता आम्ही तुम्ही बघू शकता की आता आम्ही मागजन बाजारपेठला आहोत आणि सामने ही दुकान आहे वागलेपैकी. मोग मटनचं दुकान आहे. मोग जुन्ना दुकान आहे आणि आपले अजीज बाय जे आहेत त्यांच्या भावकीचाच दुकान आहे. बघू शकता इकडे सगळा का अवेलेबल आहे. सामने बघा इथे लागले बटर टोस्ट हर चीज आहे. पुढे पण दुकान आहे बनवून द्या. इकडे बघू शकतो सगळा लसूण सगळे मसाले खूप मोठं बाजार आहे माशाल्लाह. मला वाटतं की इथे चिपळूण आणि संगमेश्वर आमची जरूरतच नाही कारण की सगळं काय अवेलेबल आहे बघू शकता. आणि अजून काय हर चीज आहे सगळं मसाल्यापासून मटनपासून चिकनपासून अंड्यापासून ग्रोसरीपासून सगळं बघा. बाजारात काय सगळं काय अवेलेबल आहे कापडापासून हर चीज. तो मार्जन बाजार आहे इकडे. आणि रैसून आपा काय बटर घेत आहो काय हो याला काय बोलतात कुरमुरे. बटर बिटर घ्या. जिरा बटर आहे कसं बटर आहे आणि काय आहे दुसरा बिस्किट खूप प्यारा आहे. लहानपणात आम्ही मोग खावायचे बिस्किट मस्त आहे ना एकदम माशाल्लाह.
क्या हे पप्पड आहे. असं यांना पापड आहेत बघा माशाल्लाह. म्हणजे मग मोठो बाजार आहे. पहिल्या गावात असो बाजार कलरफुल आहे हा रेड ग्रीन. काय सगळं दाली आहेत वाटते ना. ही दाल आहे. वटाणा ते. वटाणे रेड वटाणा ग्रीन वटाणा. हे कसं माशाल्लाह. 50 रुपये का? यो आहे मागजन बाजार बघा माशाल्लाह. आज मोप आहे का की आज इथे बोलतात ना आठवड्याचा बाजार तो आज लागलेलो इकडे म्हणून इकडे जास्ती रश आहे. आम्ही जातो दुसऱ्या मोहल्ल्यातला ते व्हिडिओतला बनवून द्या आणि नवीन असाल आणि मागजांशी असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून बा आता खच्या दुसऱ्या मोहल्ल्यात जाऊया ना. नहीं बाजार घेता हूँ. बाजार घेतलो आता अजून पुढे पण आहे. होय आता ऑटो आहे काय सुको मार्केट. चला मग जाऊया चला. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. सलाम. खैरियत आहे. माशाल्लाह अल्लाह करम आपकी दुआ है. हाँ बोल. ही आम्ही आता बाजारपेठ लावू मागजांच्या आणि हे गावाचे रहिवाशी आहेत इकडे. काय बोलाल गावाच्या बऱ्यातला. आमचं गाव काही मग इतिहास कलीन गाव आहे. आमच्या गावात आता हे बाजार सुद्धा म्हणजे पुरेपासून भरते. बरेच वर्षाचे बाजार आहे. आठवडा बाजार. आठवडा बाजार मग त्यावर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोनच बाजार होते, संगमेश्वर आणि मागजन. मोठे बाजार. मोठे बाजार सगळ्यात मोठे. आणि इकडे मोठमोठे बोटी पण येत होते. गलबत वगैरे बँगलोरची वगैरे अशी काय. पण तुमच्या बाजूला खाडी आहे की रे. खाडी आहे. पाठीमाग खाडी आहे. जी जी खाडी आहे. अच्छा अच्छा. आणि मोठं बाजार भरे. आणि आपण मोठं बाजार भरते. जी. आणि तुमच्या गावातला असं काय म्हणजे कोण आपले मोठे असं नाव त्यांचा तुमच्या गावाशी असे झालेले नाही तर. आहेत ना आमच्या गावात 4 MLA झालेले आहेत. माशाल्लाह. काय नाव त्यांचे. माझे एक्सपर्ट पण दिले त्यातले. विठ्ठलराव विडकर, मुसा मोडक, डॉक्टर नातू असे आमच्याकडे MLA होते. अच्छा आपल्या इकडचे. जी. ओके. आणि तुमच्या इथे आता मोहल्ले किती आहेत टोटल. आमचं एकच एक गाव एक मोहल्ला मस्जिद पण एकच. कबूतर मोहल्लो. नाही आमचं असे मोहल्ले गाव आमचं एकच असं मोहल्ला एकच. म्हणजे ते आता बाकी असे काही छोटे आलेकर मोहल्ला आहे, भाटलं मोहल्ला आहे, अच्छा. आलेकर मोहल्ला आहे, नंतर कबूतर मोहल्ला आहे. असे 4-5 मोहल्ले आहेत पण आमची मस्जिद एक जमात आहे. अच्छा म्हणजे जमात एकच आहे मोहल्ले म्हणजे असे अलग अलग. जी जी सगळं आमचं एकत्रच. अच्छा. मोहल्ल्याचा म्हणजे असं ते मोहल्ल्याचा वेगवेगळा काय नाही, सगळं एकच. ओके चालेल. शुक्रिया मोबो. बेस्ट वाटला तुमशी बोलून. सामने बघू शकता MM महाते मागजन ही मोग जुना दुकान आहे. चला जाऊया आणि आपण ह्या ओनरशी इकडे मिळूया. आता सगळा ग्रोसरी दुकान आहे माशाअल्लाह. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू. खैरियत आहे. खैरियत आहे. काय बोलाल गावाच्या बऱ्यातला. आमचं मागजन गाव हे फार जुन्या काळातली बाजारपेठ आहे आमची मोठी. माशाअल्लाह. आणि खाडी असल्यामुळे पूर्वीपासून मुंबईशी माल बोटीने येते येऊचो आधी पहिले. हां. आणि जुन्या काळाशी इथे मुंबईला जाणारे बस पण होते आमच्याकडची. आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीची लोकांना जाऊ का एक मोठी सोय होती फार जुन्या काळापासून. ST तेव्हा होती, प्रायव्हेट बस होती आमच्या इकडची. आणि बाजारपेठ फार जुनी आहे आमची. आणि ज्या पंचक्रोशीतल्या लोकांना बाजाराची मोठी सोय होते ते लोक येतात इकडे करती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागजन पंचक्रोशीतले लोक आणि पुऱ्या आमच्या इकडे जुन्या काळात मलकापूरपासून ते इकडनी पाटणपासून लोक बाजारला यायचे पूर्वीच्या काळात. पण आता कसं झालं आहे, आता रस्ते सगळ्या इकडे विखुरले गेले. हां. त्यामुळे तेवढं पहिल्यासारखं बाजार आता रेलेलं नाही. पण ठीक आहे त्या मानानं देश आहे चाललं. तुमचं दुकान किती जुनं आहे. आमचं दुकान आता असं 4थ्या पिढीचं दुकान आहे. आता 5वी पिढी काय सध्या काम करूची नाही. आमची मुलं सगळी बाहेर असतात. ब्रिटिश काळापासून आहे. हां ब्रिटिश काळापासून आमचं. तारीख याद आहे तारीख. नाही जवळजवळ 100 वर्ष पुरवून गेली. माशाअल्लाह. आहे तसाच दुकान आहे. हो तसंच आहे. हां. आमचं हार्डवेअरचं पण आहे, मेडिकल आहे. माशाअल्लाह. हां मेडिकल आहे वर स्टँडवर. शुक्रिया मोब. बेस्ट वाटला तुमची बात करून. तुमचा पण शुक्रिया.
आपलं खूप वेलकम आहे. बसा ना. बसतो. बरं चहा वगैरे काय घेणार? आता आम्ही चहा केल्यावर शुक्रिया बोलल्याबद्दल. ओके थँक्यू. ठीक आहे ओके थँक्यू. काय एवढं आता बघू शकता इथे आम्हाला कोल्ड्रिंक ऑफर केले. बोलत होतो आणलं एवढी मोठी बॉटल घेऊ नको, तरी त्यांनी बघा केवढी मोठी बॉटल घेतली. बोली बारकी बॉटल घ्या तरी पण मोठी बॉटल घ्या. आणि आता आम्ही इथे अजून देऊ कोल्ड्रिंक पित आहो अलीकर मोहल्ल्यातला आणि इकडची मता पुढे जाऊ. आता इकडे आम्ही एंडला आलो. ह्यो बाजारचो एंड आहे इकडे बघू शकता. इकडे सगळे मसाल्याचे दुकानं लागले. आठवडा बाजार बोलतात याला. आणि पाठीमाग बघू शकता सगळी ड्राय फिश वगैरे त्या साईडला आहे. आता आम्ही ते एंड करत आहोत बाजारचा आणि आम्ही इकडची जाणार आहोत पुढच्या मोहल्ल्यातला. व्हिडिओतला बनवून राहा. All I
बघू शकता मागजन गावाची मशीद आहे आणि मोग जुनी मशीद आहे. आता आपल्याला इथे जे गावाचे मेंबर्स आहेत ते सांगतील किती जुनी मशीद आहे. 104 वर्षा पुराणी मस्जिद आहे आमची माशाअल्लाह. 104 वर्ष जुनी आहे. अल्हम्दुलिल्लाह. त्याचा जे फाउंडेशन आहे या मशिदीचा जी ते इथले आपल्या गावातले जे पहिले जे बुजुर्ग जी लोक होती जी त्यांनी याचा फाउंडेशन केलं नव्हता. हे आमच्या 3 पिढी पहिलेच आहे. म्हणजे ही आमची 4थी पिढी आहे. 3 पिढी पहिलेच आहे. आणि ह्यो जो मिनार जो दिसतोय माशाअल्लाह ह्यो खलपे बोलत होते आमच्या गावातले. त्यांनी त्याचा जुन्या काळात त्यांनी ते काम केलेलं आहे 57ला. आणि मग त्याच्या बाद ते पुरा तसा होणार होता. पण अनफॉर्च्युनेटली ते मग इकडची बाहेर इथं गेले साऊथ आफ्रिकेत गेले. मग त्यांचं आमचं टच नाही राहिलो. मग त्या टच नाही राहिल्यामुळे ते वरचा काम जे आहे ते आम्हाला वेगळ्या रिलिव्हेशननी करू का लागला असं. नाही ते पुराच्या पुरा हे असा दगडी बांधकाम इन्शाल्लाह दिसला असता. अल्लाह त्यांना पण मोफत जजाय खैर देऊ दे. कारण ते आता मरहूम आहेत. पण अल्लाह त्यांची पण मगफिरत करू दे या जरियाने. त्यांनी आपल्यासाठी सवाबे जारिया बनवलेले गावासाठी एक चुकटी वस्तू देऊन गेली असं. तो अल्लाह ताला त्यांची पण मगफिरत करू दे. त्यांच्या जरियाने आमची पण सगळ्यांची मगफिरत करू दे. तुम्हाला पण त्याच्यामध्ये अल्लाह ताला तुमची आमची पण मगफिरत करू दे असं. या गावामध्ये खोत फॅमिली आहे. या गावामध्ये आलेकर फॅमिली आहे. या गावामध्ये म्हाते फॅमिली आहे. आणि मग बाकी जे लोक आहेत मेजॉरिटीमध्ये खोत आलेकर आणि म्हाते आहेत. आणि मग बाकीचे जे लोक आहेत जसे चिकटे आहेत जसे मोडक आहेत ही लोक जसे मुकादम आहेत मुल्ला आहेत म्हणजे ही कापडी आहे ही अशी ठराविक म्हणजे बघतात ना आउटसोर्सचे राहिलेले जे लोक असतात ना तसे. हे आमच्या गावाचं नाव पण माशाअल्लाह आहे. या गावाचं आमचं नाव आहे मखजन बोलला ते या गावाचं खजिनो असं त्याचं अरबीमध्ये त्याचं हे होतं. आम्ही मागजन बोलतो. काही लोक मागजन पण बोलतात. अरेबिक नेम मखजन आहे. माखजन मराठीमध्ये बोलला जाते. आणि माखजनचा पण मिनिंग तसाच आहे की मख आणि यज्ञ. जन म्हणजे लोक यज्ञ मख म्हणजे यज्ञातने जन्मलेले लोक असा त्याचा मिनिंग होते मराठीमध्ये. आणि आपल्या अरेबिक ह्याच्यामध्ये त्याचा मिनिंग होते खजिना माखजनचा. या गावामध्ये आलेले लोक आहेत ते आधी बाहेर जाऊ का तयार नाही. त्याची मुश्किल ह्याचा पण आहे. जे बरेचसे लोक जे आहेत आणि मेन रोल काय आहे की आमच्या ह्या गावामध्ये सगळ्या प्रकारची सुविधा आहे. म्हणजे गव्हर्नमेंटला जेवढे काही सुविधा लागतात ते सगळे आपल्याकडे आहेत. गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे पोलीस स्टेशन आहे सगळ्या प्रकारचे तलाठी ऑफिस आहे ग्रामपंचायत कार्यालय आहे मंडल अधिकाऱ्याचं ऑफिस आहे हायस्कूल आहे मराठी शाळा आहे उर्दू शाळा आहे. म्हणजे सगळं आता उर्दू शाळा आमची आता समजा थोडीशी मागं पडलेली आहे कारण आपल्या लोकांनी आपलं ट्रेंड चेंज केले नाही की लोक आपल्या आता उर्दू स्कूलमध्ये जास्ती पोरा पाठवत नाही. पोरा पाठवतात खतं की इंग्लिश मीडियम मध्ये. त्याच्यामुळे आता तो ट्रेंड थोडंसं मागा पडलेलो आहे. पण अल्हम्दुलिल्लाह इमारती आज पण आहेत त्याची अल्हम्दुलिल्लाह. आणि एकच मस्जिद आहे मागजन मध्ये एकच जमात आहे. जमात पण अलग अलग नाही एकच जमात एकच मस्जिद. आणि सगळे हिलून मिलून आहेत. बरेचशी इतर लोकांची पण वस्ती आहे. म्हणजे आमची जी मागजन मधली जी कम्युनिटी ही मिक्स कम्युनिटी आहे. म्हणजे याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. प्रत्येक जाती धर्माचं प्रत्येक पंथाचं लोक आहेत. इथे तुम्हाला एका दुसरं ख्रिश्चन पण मिळेल. इथे तुम्हाला ब्राह्मण पण मिळतील. इथे तुम्हाला मुस्लिम पण मिळतील बौद्धिस्ट पण मिळतील कुणबी पण मिळतील मराठा पण मिळतील चर्मकार पण मिळतील. म्हणजे जेवढे समाजातले लोक आहेत इथे जसं आम्ही न्हावी लोक बोलतो हे नाभिक लोक हे लोक पण आपल्या इकडे मिळतील. सगळ्या जाती धर्मातले लोक इथे आहेत. आणि अल्हम्दुलिल्लाह सगळ्या गुन्ह्या गोविंदांना सगळ्या गुन्ह्या गोविंदांना आता सर असं काय किंवा प्रॉब्लेम आलेलो नाही. आणि इन्शाअल्लाह इथून पुढे पण नाही येऊ अशी आम्ही पण दुआ करतो की आमच्या बुजुर्गांनी जे फॉलो केले नाहीत ते आम्ही पण ऍज इट इज तसाच पुढे फॉलो करू. आणि पूर्वजला फॉलो करणं खूप इम्पॉर्टंट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली मागजनची मोठी विशेष गोष्ट अशी आहे की आमच्या शाळेत फार जुना हायस्कूल आहे. 105 वर्ष. आणि ते जे हायस्कूल आहे त्याचं फाउंडेशन काय ब्राह्मण समाज काय मुस्लिम समाज असा मिळून केलेला आहे. आणि त्याचं एवढं मोठं उपयोग जुन्या पिढीला झालेलो आहे की बरेचसे लोक इतर पंचक्रोशीशी येऊन आमच्या इकडे शिक्षण गेले मोठ्या मोठ्या पदावर ते आता आहेत. आणि अजून सुद्धा इथे शिक्षण घेऊन ते मोठ्या पुढच्या पदावर लोक जात आहेत. हायस्कूलला सुद्धा आताची कमिटी आहे ना त्याच्यामध्ये आपले पण काय मेंबर आहेत. हायस्कूलच्या कमिटीमध्ये आपले पण आमचे पण मेंबर आहेत काही इतर समाजाचे पण आहेत. पण मागजन पंचक्रोशी म्हणूनच त्या हायस्कूलचं नाव आहे. ऍक्च्युली आता ती जागेमुळे शिफ्टिंग दुसऱ्या इकडे केलेली आहे. माशाअल्लाह मोब बेस वडला आणि मोब बेस इन्फॉर्मेशन दिलो तुम्ही जजाकल्लाह खैर मोब शुक्रिया. बरकत फिदार. फायनली अल्हम्दुलिल्लाह जी मजगाव गावाचा शूट होता कंप्लीट झाला. आता मी ते व्हिडिओचं एंड करतो.
जर तुम्ही नवीन असाल आणि फर्स्ट टाइम असाल या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपलं ख्याल ठेवा, आपल्या पेरेंट्स हो, आपल्या एल्डर्स हो, का की दुनिया मोठी आहे आणि जिंदगी छोटी आहे. एन्जॉय करा आणि इंशाल्लाह आता आपण जाण मिळू नेक्स्ट व्हिडिओला. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.